मनातील काळजीला मनातच ठेवणं समस्येचं निरसन नाहीये हो आप्पा. साई, माझं पीक कीड पडली आहे, रोग पसरतोय. मला भीती वाटते की काही वाचणार नाही. काय वाचणार आणि काय नाही वाचणार याचा निर्णय तर फक्त तो करू शकतो जो सर्वदाता आहे. हो साई, निर्णय तर ईश्वरच घेतो, पण आम्हालाही काही करावं लागेल ना पीक वाचवण्यासाठी. आता तूच आम्हाला काहीतरी मार्ग दाखव. ही माती तुमच्या शेतातल्या पिकावर टाका. याने पिकाला मदत होईल. साईने ही माती दिली आहे म्हणून करतोय, नाहीतर मला काहीच आशा वाटत नाही. साई असताना सुद्धा साईवर माझा पूर्ण विश्वास आहे, पण काही गोष्टी अशाही असू शकतात ना ज्या साईच्या आवाक्यात नसतील. मी अवघं आयुष्य या शेतात जगलोय. मला माहिती आहे स्थिती फारच गंभीर आहे. जिथे आशा संपते तिथून निव्वळ निराशा सुरू होते किंवा विश्वास जो आशेपेक्षा खूप मोठा आहे. आशा म्हणजे काहीतरी घडेल असं वाटणं, पण विश्वास तो असतो ज्याला माहित असतं की घडेल तर असंच घडेल. जर साईने ही माती दिली आहे तर यामागे काही ना काही कारण नक्की असणार. एवढं मोठं शेत आहे बायजा, एवढ्या पिकाची नासाडी झाली आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि एवढ्या कमी वेळात केवळ आपण दोघे हे सगळं कसं करू शकतो? साई, आता तूच सांग आम्ही काय करू. मदत कर साई, मदत कर.
नाही कोण रे तू, राम म्हणू की येम रे तू, माझ्यासाठी एकच तू, एकही तू, अनेकही तू, एकही तू, याला म्हणतात चमत्कार. माहितीये ना कोणी केलाय हा? साई, माझे साई. हर संकटहारी हे कृपा सिंधू, हे अमृत बिंदू, हे यती अवतारा, बस तुझा सहारा. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. सुखी भव. एका महिन्याच्या अनुपस्थितीत सर्व कुशल मंगल होतं ना? तुमच्या अनुपस्थितीतच तुमची उपस्थिती आहे सरकार. कारण आपण बनवलेले नियम, तुम्ही शिर्डीला दाखवलेली दिशा, आता इथे कोणाची हिम्मत आहे की तुमच्या मर्जी पलीकडे कोणी काही करेल? चरणपूरला ज्या कामासाठी गेला होतात ते झालं? घ्या. चरणपूर इथून फारच दूर आहे. आमचा किंवा शिर्डीचा त्याच्याशी काय संबंध? पण इंग्रज सरकारचा आमच्यावर विश्वास आहे. चरणपुरात खूप अडचणी होत्या, त्याची घडी बसवण्याची जबाबदारी इंग्रज सरकारने आमच्यावर सोपवली आहे. सरकार, ही तर शिर्डीसाठी आणि आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की इंग्रज सरकार तुमचा एवढा आदर करतं. विश्वनाथरावांचं पत्र आलं होतं, चिऊताई परत येत आहेत. हरिओम. एका महिन्यापेक्षा अधिक काळ थांबलीये सासरी यावेळी ती. हा तर स्वतःच एक कीर्तिमान आहे. ती येईल तेव्हा मिठाई वाटा. कोणतेही घर सुटायला नको. आप्पा पाटलांचं घर. अप्पाराव. हरिओम हरिओम. जिवंत आहे? जिवंत आहे सरकार. आणि काय? त्यांचं पीकही या महिन्याभरात ते जसं होतं तसंच नाही, तर त्याही पेक्षा जोमात दिसतंय. असं वाटतंय जणू आताच पीक आलंय. हरिओम. झोपेत बरळतोयस काय? एकदा का पिकावर कीड पडली की ते पीक वाचूच शकत नाही. पण साईने हे करून दाखवलंय सरकार. मी ऐकलंय. साई 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 साई. साईची स्तुती करण्याची एवढीच इच्छा होत असेल तर जा त्याच्या पाशी. किडे पडलेले तयार पीक, त्याचा काही उपचार होणे अशक्य. साईच काय, स्वतः ईश्वरही या निसर्गाच्या चक्राला उलट फिरवू शकत नाही. हरिओम. आणि तो राणोजी, आजवर त्याचे हात पाय सडून झडले असतील. राणोजी? हो सरकार. त्याचे तर तुम्ही समजा की अजून काही दिवस, मग खेळ संपला.
हे बोट आपण वाचवू नाही शकलो, पण आपण प्रयत्न केले पाहिजे की याचा परिणाम इतर बोटांवर होऊ नये. पाहिलं तुम्ही सरकार, आता बसला ना विश्वास? आहे का नाही चमत्कार? राणोजी, राणोजीचा कुष्ठरोग तर हाताबाहेर जायला हवा होता. पाहून असे वाटते हा वाढायचा थांबलाय. हरिओम. आज सरकार आमची चोरी पकडणार. काही उपचार नव्हता, कोणते औषध नव्हते, तर हे कसे शक्य झाले? खोटं बोललात तुम्ही आमच्याशी. आम्ही 1 महिना शिर्डीत नव्हतो काय? तुम्ही आरामाशिवाय काही केलं नाहीये. लक्ष का नाही ठेवलं? का नाही लक्ष ठेवलं? का लक्ष ठेवलं नाही? आम्हाला जर असं मार खाताना कोणी पाहिलं तर काय इब्रत राहील तुमची? जाऊन माहिती मिळवा. पाळत ठेवा त्या ढोंग्यावर. तो काय करतोय ते पहा. जादूटोणा करतोय की मंत्र फुंकतोय की काही प्रयोग करतोय? माहिती मिळवा. 1 दिवसाची मुदत देतो तुम्हाला. जर काही माहिती आणली नाहीत तर येऊन तुमचे तोंड दाखवू नका. हो सरकार. ऐका, तोंड दाखवा. अयशस्वी झालात तरी तोंड दाखवा, कारण मग आम्ही तुम्हाला घोडा गाडीच्या मागे बांधून अवघ्या शिर्डीत पळवू. एकदा आम्हाला कळू तर दे की साई जादूटोणा करतोय. मग पहाच आम्ही कसं त्याला सरळ करतो ते. हरिओम. हे तर तूप दिसतंय, पण हे हिरवं हिरवं काय आहे? हे तेच तर नाहीये ना जे सरकारांना हवंय? लेप लावून उपचार करतोय हा मांत्रिक. मला तर वाटलं होतं की हा भूतप्रेत बोलावत असेल आणि ते राणोजीच्या शरीरात घुसत असतील. ही काही वेळ आहे का भूत प्रेतांबद्दल बोलायची? भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. काही नाहीये बघा. बायजाई, जेवण आणलंय.
मला जातं हवंय. काय विचार करतेस बायजाई? आता तुला असं तर वाटू लागलं नाहीये ना की आता तुझी आई तुझं पोषण करू शकत नाहीये? हो, घरात धान्य नाहीये, पण एक आई आपल्या मुलासाठी कुठूनही जेवणाची व्यवस्था करू शकते. पण मी असा विचारही केला नाही बायजाई की तू माझं पोषण करू शकत नाहीस. मला जातं हवंय राणोजी करता औषध बनवण्यासाठी. उद्या सकाळी मिळेल का? सूर्योदय होताच मी वनस्पती आणायला जाईन. सूर्योदय म्हणजे त्या ताज्या असतानाच मला औषध बनवता येईल. हा साई गेला कुठे? मला काय विचारताय? आपण दोघे एकत्र चालूय की, पण तो हरवायला नको, नाहीतर सरकार खूप रागवतील आपल्यावर. घोडा गाडीच्या मागे बांधून अवघ्या शिर्डीत पळवू. चला शोधूया, चला. इथूनच वनस्पती घेतोय वाटतं. अंताजी, तुम्ही नीट पाहिलं होतं ना? तुम्ही तर असं विचारताय जणू मीच पाहत होतो. तुम्ही होता ना सोबत? तुम्ही पाहिलं ना? ही झुडपं पाहून वाटत नाही की वैराग्याने काही नेलं इथून. चला. कोणास ठाऊक कोणती वनस्पती घेऊन गेलाय तो वैरागी. पंताजी, मलाच असं वाटतंय की तुम्हालाही वाटतंय की काहीतरी असं घडतंय जे आपल्याला समजत नाहीये. अंताजी, मी तुमच्या सोबतच आहे की. तुम्हाला जे वाटणार तेच मला वाटणार ना. हा,
घ्या, हा तर याची झोळी भरून चालला सुद्धा. आणि आपण पाहूच शकलो नाही की त्याने वनस्पती कुठून काढल्या. पंताजी, कसं कळणार की कोणतं झुडूप होतं, कोणत्या वनस्पती नेल्या त्या साईने? सरकार, आम्हाला शोध लागलाय. काही काळी जादू नाहीये, औषधी आहेत. औषध? यामध्ये कोणते औषध आहे? अर्धे गवत आहे ह्याच्यामध्ये. सरकार, यातीलच एक आहे. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. यामधूनच एक वनस्पती तोडत होता. असे कोणते औषध आहे जे आम्हालाच माहित नाहीये? काढता पाय घ्या अंताजी, कारण जर सरकारांना यात ती औषधी नाही सापडली तर मग काहीच खरं नाही. मग ते आपल्याला घोड्याच्या मागे बांधून काहीतरी खाऊन घ्या. सकाळपासून आपण काहीच खाल्लं नाहीये. जोपर्यंत माझी जिज्ञासा शांत होत नाही तोपर्यंत आम्ही काही खाणार नाही आणि पिणारही नाही. आणि एक, पुन्हा पुन्हा इथं येऊन बाधा घालू नकोस. हरिओम. यात एकही असे औषध नाही जे कुष्ठरोगासाठी कामी येईल. वेगळेच काहीतरी आहे. असे काहीतरी आहे जे साई लपवतोय. पण मी त्याचा छडा लावेनच साई. हरिओम.
काय शोधताय कुलकर्णी सरकार? साई, याला कसे कळले की मी जंगलात आलोय? मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? तू माझी मदत करणार? तू? का नाही? माझ्याकडे जेव्हा कोणी मदत मागतं मी प्रयत्न तर नक्की करतो. कुलकर्णी सरकार भिकाऱ्यांकडून मदत घेत नसतात. माहितीये का खरा ज्ञानी कोण असतो? तो ज्याला हे माहित असतं की कितीही विद्या प्राप्त केली तरीही ज्ञान हे अपूर्णच राहतं. जो नम्रतेचं महत्व समजतो, ज्याला हे समजतं की ज्ञान कधीही कोणाकडूनही प्राप्त केलं जाऊ शकतं आणि हे स्वीकार करण्यात काही कमीपणा नाहीये. ज्ञान जेवढं वाटाल तेवढंच ते वाढतं. तर मग आता एक ज्ञानवर्धक गोष्ट तूही ऐक आणि तिचा स्वीकार कर. ही आमची शिर्डी आहे. हे शिर्डीचं वनही आमचंच आहे. आणि जर तुला इथे काही सापडलं तर त्यावरही आमचाच अधिकार आहे. हरिओम. जर हा अधिकार तुम्हाला मिळालाय तर मग तुम्हाला माहित का नाही? शोधताय का तुम्ही? यासाठी की मला माहित आहे की असं कोणतंही औषधच नाही, असूच शकत नाही. जर असतं तर कुलकर्णी सरकारला माहित असतं. शास्त्रामध्ये असं एकही पान नाही ज्याचा अभ्यास कुलकर्णी सरकारने केला नाही. शक्यता आहे की शास्त्राच्या सर्व पानांचा अभ्यास करूनही तुम्ही त्या औषधीचं महत्व समजलाच नाहीत. जसं तुम्ही नम्रतेचं महत्व समजला नाहीत. धूर्त, मोठा धूर्त आहेस तू साई. जेव्हा तुझ्या ढोंगाला अनावृत्त करण्याच्या आम्ही समीप पोहोचलो आहोत तेव्हा तू भयभीत झालास. भयभीत आहेस की मी शिर्डीच्या जनतेला त्यांच्या मूर्खपणाचा पुरावा तर देणार नाही ना. त्यांना हे सत्य तर सांगणार नाही ना की तू वैद्य नाहीयेस. प्रयोग करतोयस तू शिर्डीवासींवर. उपचाराच्या नावाने, औषधाच्या नावाने त्यांना काही देतोयस तू. उपचार नाही, तुझा जादू टोणा आहे हा जादू टोणा. या जादू टोण्याने तू अप्पा पाटीलचं पीक वाचवलं होतस ना. हेच सत्य आहे ना. बरोबर बोललात तुम्ही. जादू टोणाच आहे. आता बोललास ना तू. आम्हाला माहित होतं की हेच सत्य आहे. आणि माहितीये या जादूचं नाव काय आहे? तर या जादूचं नाव आहे प्रेम. आणि याचा स्रोत कुठे कोणत्या वनात नाही, इथे माझ्या मनात आहे. आणि याची शक्ती लोकांच्या विश्वासात आहे.
त्यांच्या श्रद्धेत, त्यांच्या सबुरीत आहे याची शक्ती. बोलतोस बाकी छान बर का तू साई. एवढं सत्य सत्य करत असतोस तू. एक गोष्ट सांग, का करतोस हे सगळं? शक्तिशाली बनायचंय का रे तुला? ख्याती मिळवायची आहे का तुला? लोकप्रियता हवी आहे तुला? की आमचं स्थान मिळवायचं आहे तुला? सांग. इथे तुझ्या आणि आमच्या शिवाय कोणी नाही. आज सांगूनच टाक, सत्य काय आहे. अवघी शिर्डी माझ्या विरुद्ध उभी केलीत तुम्ही, वाळीत टाकलत. हाच निर्णय होता ना? सगळं तर तुमच्या इच्छेनुसारच तर होत आहे ना कुलकर्णी सरकार. तरीही तुमच्या मनात शांती नाहीये. तरीही तुम्ही माझ्याच विचारात गुरफटला आहात. माझंच रहस्य सोडवण्यात धडपडताय तुम्ही. कारण आमची सर्वात मोठी समस्या तू आहेस. तुम्हाला असं वाटतंय, पण कधी तुम्ही शांत मनाने विचार केलात तर समजेल तुम्हाला की समस्या तुम्ही स्वतःच उभी केली आहे. माझ्यापासून मुक्ती मिळाली तरी तुमच्या समस्यांचा शेवट हा होणार नाहीये. तुम्हाला जो रात्रभर झोपू देत नाही तो मी नाही, तुमचा अहंकार आहे. आणि त्याच अहंकाराने तुम्हाला रात्री यावेळी इथे आणले. आणि जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या अहंकाराचा त्याग नाही करत, तुमचा हा शोध संपणार नाही. कारण तुम्हाला माहीतच नाही की तुम्ही शोधताय तरी काय. तुला वाटतं की तुझ्या समोर कुलकर्णी सरकारने नतमस्तक व्हावं? हे होणे नाही. तुला वाटतं कुलकर्णी सरकारचा अपमान व्हावा? तेही होणे नाही. देहत्याग केल्यावर तुम्ही हे सगळं तुमच्या सोबत नेऊ शकाल का? आणि जर नाही तर हा कसला अधिकार आहे? खरे बोललास तू. मी सगळं सोबत घेऊन जाऊ शकत नाही तर मग माझा कसला अधिकार? आज मी तुला दाखवतो तुला माझा अधिकार. हे इथून नेतोस ना औषधी वनस्पती? मनापासून कल्याण करायचंय ना शिर्डीचं? यातच वसतो ना राणोजीचा प्राण? आता बघच माझा अधिकार.
साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार, तुझी दाता तुझी विधाता तुझी रे माझा तारणहार. परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साई. अल्लाह मालिक. मोठा आला होता वैद्य बनायला, पाहतोच कुठून आणतो वनस्पती आणि कसा करतो लोकांचा उपचार. हरिओम. काय माहित तुम्ही दोघं कोणत्या कामासाठी बनला आहात? एकदाही यश मिळालं नाही तुम्हा दोघांना. सरकार, आम्ही तुमचं मीठ खाल्लंय, तुमच्याशी खोटं नाही बोलणार. आम्ही दोघांनी ती जागा हुडकून काढली होती जिथून साई औषधी आणतो. हरिओम. हे मी विसरलोच की यंता, की तुम्हीच मला सांगितलं की साईने वनस्पती वनातून आणल्या. त्याआधी आम्हाला कल्पनाच नव्हती की वनस्पती वनात सापडतील. पण त्यासोबतच मला हेही समजलं की बुद्धी तुमच्या शरीरात कुठे आहे. कुठे सरकार? गुडघ्यांमध्ये. चल बाजूला. मी समस्येचं समाधान शोधलं स्वतःच, परंतु तुम्ही दोघांनी आज पुन्हा यायचंय जंगलात. आला सरकार, आला. इंग्रज सरकारकडून संदेशवाहक आला, पण उशिरा आला. आणि आता मला कळत नाहीये की एवढ्या घाईने एवढी तयारी कशी करणार आपण. मुनिमजी, पण आधी संदेश काय ते तर सांगा ना. इंग्रज सरकार म्हणतंय की कोणती तरी भयंकर साथ पसरली आहे पुण्याकडे, जी उंदरांमुळे पसरते आणि एवढ्या वेगाने की अवघं गाव कधी ती गिळंकृत करेल तेच समजायचे नाही. ती साथ पुण्यावरून इथे चालत येणार आहे का? आणि तिथले उंदीरही नाही यायचे इथे. पण इंग्रज सरकार इथे अवश्य येणार आहे त्यांच्या सुशिक्षित डॉक्टर दलासोबत. डॉक्टर? डॉक्टर म्हणजे उपचार करणारा. ते इथे शिबिर लावणार आहेत ज्यात लोकांना लस टोचण्यात येणार आहे. घ्या, आधीच इथे ढोंग्यांची काही कमी नव्हती. आता इंग्रज सरकार इथे येणार, लोकांचे कान टोचणार आणि रोग पळवणार. अहो, ते कान नाही टोचणार अंताजी. लस म्हणजे अंतक्षेपण. सुई टोचून एक औषध आपल्या शरीरात भरतात. सुई टोचून? पण त्याने काय होणार? तो रोग कोणालाच होणार नाही. म्हणजे रोग होणारच नाही का कोणाला? हो. जर रोगाची लागणच होणार नाही तर सरकारांची काय आवश्यकता? तेलही गेलं आणि तूपही गेलं. सरकार, एका दिवसात शिबिराची तयारी करायची आहे. कसं शक्य होणार हे? हरिओम. कुलकर्णी सरकारसाठी काही अशक्य नाहीये. आपण सिद्ध करून दाखवू. एकाच दिवसात सगळी व्यवस्था होईल मुनिमजी. हरिओम. इंग्रज सरकारला स्वच्छता खूपच आवडते नाही का? म्हणून शिर्डीत कुठेही कचरा दिसायला नको.
इंग्रज सरकारच्या पत्रामध्ये असं स्पष्ट लिहिलं आहे की ही साथ उंदरांमुळे पसरते. ते येण्याआधी गावामध्ये एकही उंदीर वाचता कामा नये. हरिओम. आणि आपल्याकडे एकाच दिवसाची मुदत आहे. हरिओम. या पट्ट्या कधी काढणार तुम्ही? कळतच नाही की आतल्यात सगळं बरं होतंय का बिघडतंय. श्रद्धा तर थोडीफार तुझ्यात आलीये, पण सबुरीपासून अजूनही दूर आहेस तू. आणि तुझ्या या रोगाच्या उपचारात सर्वात मोठा हात सबुरीचाच असेल. तुम्ही संत आणि वैरागी लोक हे कधी समजणार की आम्ही सामान्य माणसं आहोत? आमच्या चिंता तुमच्यापेक्षा बऱ्याच वेगळ्या असतात. या भिंतीची डागडुजी करण्यात मला मदत करशील? जेवढी शक्य होईल तेवढी तर नक्कीच करीन. पण तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही आहात? हा प्रश्न आधी तू स्वतःला विचार, त्यानंतर सांग काय उत्तर मिळतं ते. बरा जरी झालो नसलो तरी बिघडलोही नाहीये. आणि मग अजूनही माझा रोग दुसऱ्या कोणाला लागला नाहीये. कदाचित माझ्यासाठी त्याहून मोठा प्रश्न हा आहे की मी कधी बरा होऊ शकेन. सबुरी सबुरी. पण कधीपर्यंत? सबुरीचा काही अंत आहे का नाही? उद्यापर्यंत. उद्यापर्यंत तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. उद्या?